एक हातगाडी दोघांचा व्यवसाय. वेळेचा वाद. काम होण्याआधी संदेशने रईसला केली बाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची घटना ही बघायची आपल्याला मुंबई शहरामधील कल्याण या शहरामधली. पोटासाठी माणसे काही ना काही रोजगार करत असतात. रस्त्यावर टपरी लावून हातगाडी घेऊन गल्लोगल्ली फिरत असतात आणि विविध वस्तू हे विक्री करत असतात. त्यातून होणाऱ्या कमाईवर त्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत असतो. पण हे करतानाही काही वेळा वादविवाद होत असतात. एखाद्या जागेवर हातगाडी लावण्यावरूनही वाद होतात आणि हाणामाऱ्या होतात. पोटापाण्यासाठीच आपल्याप्रमाणे दुसराही राबतो याचे भान अनेकदा राहत नाही आणि त्यातून होणारा वाद काही वेळा आयुष्याला सुरुंग लावणारा ठरतो. कल्याण परिसरातील दोघेही हातगाडीवर व्यवसाय करण्याच्या तयारीत होते. पण ते दोघे एक शेटकडे हातगाडी भाड्याने घेणार होते. एकाने सकाळी तर दुसरे दुपारून हातगाडी चालवायचे असे ठरवले होते. पण हातगाडीचे वेळ आणि काय विकायचे यावरून त्या दोघात वाद सुरू झाला होता. आणि हा वाद इतका विकोपाला गेला की त्यातूनच एकाचा जीव गेला तर दुसऱ्यावर तुरुंगवास जाण्याची वेळ आली. बघूया सविस्तर घटना काय घडली, कशी घडली आणि कुठे घडली. तर रमजान सय्यद वय 21 हा काका ढाबा हाजी मलंग रोड नांदिवली कल्याण या ठिकाणी त्याचे वडील आई व कुटुंबासह राहायचा. त्याचे वडील रईस सय्यद वय 41 हे एरोली येथे एका ठिकाणी ड्रायव्हिंगचे काम करत होते. परंतु त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे गेल्या 3 महिन्यापासून ते घरीच बसले होते. तर रमजान हा घनसोली येथे एका कंपनीत कामाला होता. त्याची आई एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती आणि या सर्वांच्या उत्पन्नावर ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. परंतु रमजानचे वडील रईस हे घरी बसून कंटाळले होते. त्यांना असे वाटत होते की आपण काहीतरी काम धाम करावे जेणेकरून कुटुंबाला काहीतरी आर्थिक हातभार लागेल. या विचाराने ते काम शोधत होते. या विचारातूनच रईस हे मुलगा रमजान याला म्हणाले की ते दुर्गाडीजवळ इडली डोसा विक्रीची हातगाडी लावणार आहेस. तसेच लगतच्या परिसरामध्ये त्याचे मित्र रमन्ना उर्फ सनी व ते मिळून 8 ते 10 हातगाड्या लावून व्यवसाय करणार आहेत. त्यासाठी येणारा खर्च कोणीतरी शेट करणार असल्यामुळे रमजानचे वडील रईस हे गेल्या 4 दिवसापासून सकाळी 9 वाजल्यापासून घराबाहेर जात असत व काम आटपून रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत घरी येत असत. त्या दिवशी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रईस हे नेहमीप्रमाणे घरातून कामासाठी बाहेर पडले. तर रमजान हा 10:30 वाजता घनसोली येथे कामावर निघून गेला. साधारणतः दुपारी 4 वाजेच्या सुमारास रमजानला त्याच्या वडिलांनी फोन करून सांगितले की त्यांचे मित्र एक ॲपल कंपनीचे वॉच आहे व ते विकायचे आहे आणि त्यासाठी कस्टमर पाहण्यासाठी त्यांनी रमजानला सांगितले. त्यानंतर त्याच्या वडिलांशी संपर्क झाला नाही. रात्री 10:30 वाजता रमजान घरी आला तेव्हा त्याच्या वडिलांच्या मोबाईल फोन क्रमांकावरून कॉल आला असता त्याने कॉल उचलला तर पलीकडून दुसराच कोणीतरी बोलत होता. त्याने सांगितले की तुझ्या वडिलांनी गाडी बनवण्याचे काम दिले असून तुझ्या वडिलांना ॲक्सिडेंट झालेला आहे. हे ऐकताच रमजान घाबरून गेला. नक्की काय झाले आहे याचा पत्ता लागत नव्हता. पुन्हा रमजानने त्याच्या वडिलांच्या मोबाईलवरती फोन केला असता तो फोन संदीप नावाच्या इस्माने उचलला. रमजानने काय झाले असे विचारले त्यावर तो म्हणाला की तू लगेच चक्की नाका येथे ये, मी तुला काय झाले ते सर्व सांगतो. त्यानंतर रमजान त्याच्या भावासह मात्र चक्की नाका येथे रिक्षाने पोहोचला. त्या ठिकाणी रमजानने वडिलांना फोन लावला परंतु मात्र फोन लागत नव्हता. म्हणून त्याने परत एकदा ट्राय करून फोन लावण्याचा प्रयत्न केला पण मात्र फोन काही लागत नव्हता. म्हणून त्याने त्याच्या वडिलांच्या मित्राला फोन लावला. तेव्हा रमन्ना म्हणाल्या की मला तुझे वडील भेटायला चक्की नाका येथे येणार होते परंतु मला त्याबाबत काही माहिती नाही आहे. त्यानंतर रमजानच्या ओळखीचा संदेशला रमजानने गाठले. त्याला विचारले की माझ्या वडिलांना काय झाले आहे. तेव्हा तो म्हणाला की मला काही माहीत नाही. त्यामुळे रमजान हा चक्की नाका येथे त्याच्या वडिलांच्या पार्टनरला भेटण्यासाठी पोहोचला. काही वेळानंतर रमजानला समजले की त्यांच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला असून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. मग तो त्याचा भाऊ व मित्रासह दवाखान्यात पोहोचला. त्या ठिकाणी मात्र पोलीस आलेले होते. पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले. त्याने स्वतःबद्दल माहिती सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या मोबाईलमधील फोटो दाखवला. पोलिसांनी विचारले की तू या फोटोमधील व्यक्तीला ओळखतो का. तो फोटो बघून रमजान म्हणाला की हे मात्र माझे वडील आहेत. तेव्हा पोलिसांनी सांगितले की तुझ्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे. हे ऐकून रमजानच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी सांगितले की तुझ्या वडिलांचे कोणाशी तरी भांडण झाले होते त्यामध्ये ते जखमी झाले आणि त्यांना दवाखान्यात आणले असता
उपचार दरम्यान अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. आता पोलिसांनी रमजानकडे अधिक चौकशी केली असता तुझ्या वडिलांचे कोणाशी भांडण वगैरे झाले होते का अशी विचारणा केली, तेव्हा रमजानने सांगितले की गेल्या 15 दिवसापूर्वी 3 जणांशी माझ्या वडिलांचे भांडण झाले होते. त्या संदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात NCC ही नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता त्या इसमाचा व या घटनेचा कुठलाही संबंध पोलिसांना आढळून आला नाही. आणि पोलिसांनी रमजानला सोबत घेतले वर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयात कल्याण पश्चिम येथे नेले. त्या ठिकाणी रईस याचा मृतदेह रमजानला दाखवला असता त्याने तो ओळखला, तेव्हा रईसच्या शरीरावर डाव्या काखेखाली एक खोल जखम झालेली त्याला दिसून आली. पोलिसांनी त्याला सांगितले की तुझ्या वडिलांचा कोणीतरी अज्ञातांनी धारदार हत्याराने वार करून खून केला आहे. ते बघून रमजान थाय मोकळं रडू लागला. या संदर्भात रमजान सय्यदने मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून काका ढाबा आडवली कल्याण पूर्व या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून रईसचा जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तीक्ष्ण हत्याराने काखेखाली खोलवार करून ठार मारल्याची फिर्याद नोंदवली होती. या खुनासंदर्भात पोलिसांनी कायदा कलम 302 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करून तपास आरंभला. पोलिसांनी या संदर्भात खबरांना कामाला लावले. काही वेळातच पोलिसांना या गुन्ह्यातील संशयिताचा माग सापडला आणि पोलिसांनी या संशयिताचा मुसके आवळून न्यायालयासमोर हजर केले. या गुन्ह्यात संदेश सोलकर वय 27 धंदा बिगारी काम करणार राहणारा मलंग प्लाझा काका ढाबा आडवली ढोकळी कल्याण पूर्व जिल्हा ठाणे याला रितसर अटक करण्यात आली. पोलीस सूत्रानुसार समजलेली हकीकत अशी की संदेश सोलकर व रईस या दोघांना एक हातगाडी येणार होती. ती गाडी एक शेट देणार होता. तो अशा 8 ते 10 गाड्या बनवून दोघांमध्ये एक गाडी देणार होता. सकाळी एकाने धंदा करायचा व रात्री दुसऱ्याने धंदा करायचा अशी आट घातली होती. जवळजवळ काम पूर्ण झाले होते. या संदर्भात 7-8 जण एकत्र जमले होते. तेव्हा रईस व सोलकर या दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. रईस हा सकाळी 2 वाजेपर्यंत गाडी लावणार होता. तो चिकन व चायनीज वडापाव असे पदार्थ ठेवणार होता आणि त्याला सोलकरचा विरोध होता. तो म्हणाला की तू व्हेजिटेबल लाव, मी रात्री चायनीज लावणार आहे. यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. तसेच सोलकर रईसला म्हणाला की तू 2 वाजेपर्यंत गाडी लावू नकोस, तू फक्त 12 वाजेपर्यंत लाव आणि त्यानंतर गाडी मला हँडओव्हर कर. परंतु त्यासाठी रईस तयार नव्हता. त्या कारणावरून रागाच्या भरात सोलकरने कमरेत खोचलेला चाकू काढला व त्याच्या बरगडीत मारला. तो वार वर्मी लागल्याने रईस हा तिथेच जमिनीवरती रक्ताच्या थारोळ्यात पडला. हे पाहून सोलकर घाबरला. रईसने मित्राच्या मदतीने दवाखान्यात नेले, परंतु दवाखान्यात नेण्यापूर्वीच रईसचा मृत्यू झाला होता. संशयिताने या गुन्ह्यात वापरलेला चाकूही काढून दिला आहे आणि सर्व साहित्य हे पोलिसांनी जप्त केले. अशी घटना मित्रांनो या मोठ्या शहरामध्ये स्वप्ननगरीमध्ये मुंबई शहरामध्येच असणाऱ्या कल्याण शहरामध्ये घटना घडली. मात्र 2 मित्र 2 व्यवसाय करण्यासाठी पुढे येतात, पण व्यवसाय करण्याआधीच भांडणं होतात आणि त्या भांडणातून खून होतो. मग व्यवसाय चालू झाल्यानंतर कसे प्रसंग पुढे आले असते याचा आपण विचार करू शकतो. काही गोष्टी ह्या थंड डोक्याने विचार करून पद्धतशीरपणे आपला पार्टनर व्यवसायासाठी आपण कोण निवडतोय, काय निवडतोय, आपण व्यवसाय कसा करतोय, काय करतोय याचं पूर्ण नॉलेज पूर्ण अभ्यास घेतल्याशिवाय मात्र या रिंगणामध्ये आपण उतरायचं नसतं. आणि उतरलं तर अशा गोष्टीला आपल्याला समोर जावं लागतं. खुनाच्या म्हणा, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या भानगडीच्या, वेगवेगळे चोरी चपाट्या, पैसे जातात, भरपूर लॉसेस, या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला मग असं तोंड द्यावं लागतात. त्यामुळे होतापर्यंत पूर्ण प्लॅनिंगसहित, पूर्ण नियोजनसहित, पूर्ण त्या गोष्टीचं नॉलेज घेतल्याशिवाय, योग्य तो पार्टनर निवडल्याशिवाय या उद्योग व्यवसायामध्ये आपण यायचं नसतं. आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची.